नमस्कार. आज आपण इथे 3 ब्लाऊज एकाच मापाचे एक सोबत कशी कटिंग करायचे ते पाहणार आहोत. इथे मी अस्तर घेतलेले आहेत. 3 ब्लाऊज पीस आहेत त्याच्या कलरच्या प्रमाणे. 40 छातीची कटोरी ब्लाऊज आहे. पहिल्यांदा आपण आधी पेपरवरती कटिंग करून घेऊयात, त्याच्यानंतर अस्तरवरती ठेवून कटिंग करून घ्यायचे आहे. तर एका ताईने कमेंट केली होती की ताई तुमची शिलाई मशीन कुठल्या कंपनीची आहे ते. तर तुम्हाला मी सांगते की माझी शिलाई मशीन उषा कंपनीची आहे. शिलाईला छान आहे. तुम्हाला हवे असेल तर उषा कंपनीची घेऊ शकता. आता इथे मी पेपरवरती पाठीमागच्या भागाचे माप टाकून घेते. तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 14.5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच घ्यायचे आणि 15.5 इंचावर माप टाकून घ्यायचे आहे. इथे मी 15.5 इंचावर माप टाकून घेतलेली आहे. आता इथे मी शोल्डरचे माप टाकते. तर शोल्डर मी 5.5 इंच ठेवलेली आहे आणि मुंड्यासाठी 6 इंच घ्यायचे. त्याच्यानंतर इथे मी मुंड्याच्या गोलाईसाठी 1 इंच घेऊन गोलाई देऊन घेते. आता इथे मी छातीचे माप टाकून घेते. तर छाती आहे 40 इंच, त्याचा चौथा 10 इंच अधिक 2 इंच शिलाईसाठी घ्यायचे. आणि खालच्या साईडून मी कमरचे माप टाकते. तर कमर आहे 32 इंच, त्याचा चौथा 8 इंच अधिक 1 इंच टक्ससाठी घ्यायचे आणि मार्जिन 2 इंच घ्यायचे आणि सरळ रेष देऊन घ्यायची. आता इथे मी गळा रुंदीचे माप टाकून घेते. गळा रुंदी मी 2.5 इंच घेतलेली आहे आणि शोल्डरच्या साईडून गळ्याच्या साईडला 1/2 इंच डाऊन करून घ्यायचे. त्याच्यामुळे ब्लाऊजचे शोल्डर उतरत नाही, व्यवस्थित शोल्डर बसते. आता इथे मी पाठीमागच्या गळ्याचे माप टाकून घेते. तर गळ्याची उंची मी 11 इंच घेतलेली आहे आणि रुंदी 3.5 इंच. इथून सरळ रेष देऊन घ्यायची. त्याच्यानंतर इथे मी टक्स रुंदीचे माप टाकून घेते. टक्स रुंदी इथे मी 5 इंच घेतलेली आहे आणि उंची 4.5 इंच. इथे पाठीमागच्या भागावरती माप टाकून झालेले आहे. आता इथे मी गळ्याचा आकार देऊन घेते. इथे मी गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे, मटक्या गळ्याचा. आता इथे मी पाठीमागच्या भागाचे कटिंग करून घेते. आता आपल्याला इथे पुढच्या भागासाठी माप टाकून घ्यायचे आहे. इथे मी शोल्डर बरोबर आहे की नाही ते चेक करून घेते. त्याच्या मापाने मापे टाकून घ्यायचे आहेत. तर शोल्डर मी 5.5 इंच घेतलेली आहे आणि मुंड्याची उंची 6 इंच. इथून आतल्या साईडला अर्धा इंच घ्यायचे आणि इकडून 1/2 इंच घ्यायचे बाहेरच्या साईडला आणि आकार देऊन घ्यायचा पुढच्या भागासाठी. आता इथे मी गळ्याची रुंदी 2.5 इंच घेतलेली होती आणि शोल्डरच्या साईडून डाऊन करून घ्यायची गळ्याच्या साईडला 1/2 इंच.
इथे मी पुढच्या गळ्याच्या उंचीचे माप टाकून घेते. इथे मी 6.5 इंचावर माप टाकून घेतलेली आहे गळ्याची उंची आणि रुंदी घेतलेली आहे 2.25 इंच. इथून मी 1.25 इंचावर माप टाकून घेते. आता आपल्याला इथे योगपट्टीसाठी माप टाकायचे आहे, तर योगपट्टीसाठी मी 3 इंचावर माप टाकून घेतलेले आहेत दोन्ही साईडून. इथून वरच्या साईडला अर्धा इंच घ्यायचे आणि आकार देऊन घ्यायचा कटोरीसाठी. इथे मी कटोरीची रुंदी 6 इंच ठेवलेली आहे आणि मुंड्याच्या साईडून आतल्या साईडला 2 इंच घ्यायचे आणि कटोरीचा आकार देऊन घ्यायचा. आणि योगपट्टीसाठी खालच्या साईडला बराबर 1 इंचाचा पेपर राहिलेला आहे, तो आहे तसाच साईडून कटिंग करून घ्यायचा आहे वरच्या साईडून. इथे मी गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे. आता इथे मी कटिंग करून घेते. इथे पुढच्या भागाचे कटिंग करून झालेले आहे. आता इथे मी स्लीव्सचे माप टाकून घेते. तर बाहीची पूर्ण उंची आहे 9 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच जास्त घ्यायचे, म्हणजे इथे मी 10 इंचावर माप टाकून घेते. त्याच्यानंतर इथून मी 1 इंच घेते आतल्या साईडला. आता आपल्याला इथे पाठीमागच्या भागाचे मुंड्याची जी गोलाई आहे ती मापून घ्यायची आहे. इथे 11.5 इंच आलेले आहे. इथे मी पुढच्या साईडला पेपर कमी पडत होता, तर मी इथे पिना लावून घेतलेले आहेत. खालच्या साईडून बराबर जॉईंट करून घ्यायचे आणि माप टाकून घ्यायचे. इथे मी खालच्या साईडला 3.5 इंच घेतलेले आहे. इथून मी 2 इंच घेते आणि सरळ रेष देऊन घ्यायची. मुंड्याची गोलाई 11 इंच आलेली होती. इथे बाहीसाठी 1/2 इंच पण नाही घ्यायचं, हलकासा गोलाकार देऊन घ्यायचा आणि खालच्या साईडून अर्धा इंच घ्यायचे पुढच्या भागासाठी. इथे मी गोलाईचे माप देऊन घेते. बाहीची गोलाई आहे 11.5 इंच, तर इथे मी 5.6 इंचावर माप टाकून घेतलेले आहे, अधिक 2 इंच. इथे मी आतल्या साईडचा जो गोलाकार आहे तो अस्तर कटिंग करून झाल्यानंतर कटिंग करून घेते. आता इथे तुम्हाला दाखवते कटोरी कशी वाढवून घ्यायची ते. तर पेपरचा किंवा अस्तरचा जो कोना असतो त्याच्या बराबर तिथे क्रॉसमध्ये खेचल्यानंतर क्रॉसमध्ये कटोरी आली पाहिजे, कपडा झाला पाहिजे, अशा पद्धतीने कटोरी ठेवून घ्यायची. त्याच्यामुळे कटोरी व्यवस्थित बसते चेस्टमध्ये. कटोरीला साईडून जसं आहे तसे काढून घ्यायचे. इकडून मी अर्धा इंच घेतलेले आहे आणि इकडून आपल्याला 1/2 इंच घ्यायचे. त्याच्यानंतर इकडून मी 1.5 इंच घेते. दोन्ही साईडून 1.5 इंच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर गोलाकार देऊन घ्यायचा कटोरीला. इथून मी सरळ रेष देऊन घेते. त्याच्यानंतर आपल्याला इथे कटोरीचा मध्य काढून घ्यायचा आहे टक्स पॉईंटसाठी. इथून खालच्या साईडला 1.5 इंच घ्यायचे आणि वरच्या साईडला 1.5 इंच. त्याच्यानंतर दोन्ही साईडचे
जी कटोरीची साईड आहे ती जोडून घ्यायची आहे आणि इथून मी 1.5 इंच घेतलेले आहे दोन्ही साईडहून. इथे कटोरी वाढवून झालेली आहे. आता आपण इथे कटिंग करून घेऊयात. त्याच्यानंतर कटोरी फोल्ड करून घ्यायची आणि चेक करून घ्यायचे. परत एकदा माप टाकून घ्यायचे मेजर टेपने 1.5 इंचाचे. आता आपण इथे अस्तरवरती पेपर कटिंग झालेले आहे ते ठेवून घ्यायचे. अस्तर व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचे. बंद साईड मी आपल्या साईडला ठेवलेली आहे. इथे मी दुसरा अस्तर फोल्ड करून ठेवते. हा आहे तिसऱ्या ब्लाऊजचा अस्तर. तर मी अशा पद्धतीने एकमेकावरती ठेवून घेतलेले आहे. बराबर ठेवून घ्यायचे. इथे मी खालच्या साईडहून चॉकने रेष देऊन घेते. आता इथे मी पाठीमागचा भाग जो कटिंग करून घेतलेला आहे तो ठेवून घेते. इथे मी पूर्ण कटिंग आहे ते ठेवून घेतलेले आहे अस्तरवरती आणि पिना लावून घेतलेले आहेत. आता आपल्याला इथे पेपरचे जे कटिंग आहे ते त्याच्याप्रमाणे बराबर कटिंग करून घ्यायचे आहे. एकदम सोपी पद्धत आहे. अशा प्रकारे तुम्ही कटिंग करून घेतला तर तुमचा वेळही वाचेल. कटिंग करतेवेळी फक्त काय करायचं की जिथे आपण पेपर कटिंग झालेले आहे ते ठेवून घ्यायचे आणि व्यवस्थित पिना लावून घ्यायच्या. त्याच्यामुळे कापड व्यवस्थित कटिंग होणार. कापड इकडे तिकडे होत नाही. अस्तर कटिंग झाल्यानंतर आपल्याला ब्लाऊज पीस आहे ते उलट्या साईडून फोल्ड करायचे आहेत. त्याच्यानंतर जे हे कटिंग झालेले आहे ते ठेवून घ्यायचे आणि अर्धा इंचाचा साईडून कापड राहील अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचे. इथे मी टक्स पॉईंट आहे तिथे कट देऊन घेते. त्याच्यामुळे आपल्याला चॉकने टक्स देण्यासाठी बरे पडते. आता इथे मी जे ब्लाऊज पीस आहे ते उलट्या साईडून फोल्ड करून घेते. जी बाहीच्या साईडला बॉर्डर येणार आहे ती एका साईडलाच आली पाहिजे. अशा पद्धतीने फोल्ड करून ठेवायचे. इथे मी तिन्ही ब्लाऊजांची बाहीची साईड आहे ती एका साईडला आणि दुसरी साईड आहे ती कमरच्या साईडला येणार आहे बॉर्डर. खालच्या साईडून कापड व्यवस्थित आहे की नाही ते चेक करून घ्यायचे आणि त्याच्याप्रमाणे जे कटिंग आहे ते ठेवून घ्यायचे.
इथे मी पूर्ण कटिंग झालेले आहे ते ठेवून घेतलेले आहे. स्लीवसाठी आपल्याला इथे कापड कमी पडतो दोन्ही साईडून. तर आधी मी इथे कटिंग करून घेते. त्याच्यानंतर जो उरलेला ब्लाऊज पीस आहे तो त्याच्यामधून आपल्याला बाहीसाठी कापड कटिंग करून घ्यायचं आहे. आणि पूर्ण कटिंग झाल्यानंतर ज्या कलरचे जे ब्लाऊज पीस आहे त्याच्याप्रमाणे उलट्या साईडून ठेवून घ्यायचे. शिलाईसाठी तयार करून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता कमीत कमी वेळेत 3 ब्लाऊज एक सोबत मी कटिंग करून घेतलेले आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. इथे तुम्ही बघू शकता पूर्ण ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. हा जो एक्स्ट्राचा कापड आहे तो आपल्याला स्लीव्हसाठी यूज करायचा आहे.